पाहता
लागता आरी तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची रंग पाणी जगाते सवारी रसिका सोबती विराजे तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची तुगा म्हणे माझे जन्म
वाढवी महत्व वडिला माऊली महाराज टाकळगावकर पुढे म्हणतील त्यांना साथ करतील काशीनाथ महाराज धसाडीकर। Oh
उत्तम
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी याला मॉनिटरला आवाज दे विको कमी करा उत्तम नेने पर निंदा पर स्त्रिया सदा बहिणी माया भूतदया गाई पशुचे पाळन तान्हेल्या जीवन वना माझी शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तम ती गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखानी तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी विठ्ठला जगननिहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवल हासं विठ्ठलम चिंतयामि पांडुरंग गुरु उदास विचारे वेच करी उत्तम गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी प्रस्तुत बेस कमी करा बेस कमी करा फक्त ट्रबल द्या मॉनिटरला आवाज दे प्रस्तुत उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबारायांचा सर्वांच्या पाठांतरातला गोड उत्कृष्ट अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय गृहस्थी माणसाला उपदेश करणार हा अभंग आहे विठ्ठला करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या पवित्र आणि पुण्यशील असे ह्या परभणी नगरीमध्ये मातोश्री निवास गुरुकुल प्रगती पार्क पाणी फिल्टरच्या मागे वसमत रोड परभणी आणि अतिशय भव्य आणि दिव्य गोड नियोजन केलेलं आहे कार्यक्रम एक दिवशीच आहे तसा हा नैमित्तिक स्वरूपाचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे
वेदांत शास्त्रात कर्माचे 4 भाग आहेत. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. विठ्ठला काहीतरी निमित्त घेऊन जे पुढे येतं त्याला नैमित्तिक म्हटलं जातं. आज मातोश्री गुरुकुल वास्तुशांती नूतन ग्रह प्रवेश कीर्तनाचा सोहळा आणि या सोहळ्याचे यजमान आदरणीय श्री मुंजाजी मारुतराव जाधव पाटील, श्री हनुमान मुंजाजी जाधव पाटील आणि श्री ज्ञानेश्वर मुंजाजी जाधव पाटील. एकदा या सर्व जाधव परिवाराकरता जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. कारण स्वतः माणूस जेवला याला कमी किंमत आहे, पण सगळ्याला जेवू घातलं याला जास्त किंमत आहे. स्वतः भजन केलं याला कमी किंमत आहे, पण सगळ्याकडून भजन करून घेतलं याला जास्त किंमत आहे. स्वतः मृदंग वादक झाले याला कमी किंमत आहे, पण हजारो मृदंगाचार्य तयार केले याला जास्त किंमत आहे. स्वतः कीर्तन करणं हे तर पुण्यच आहे, पण सगळ्याकडून कीर्तन करून घेणं हे महापुण्य आहे. तसं आपण शिक्षण घेणं हे तर चांगलंच काम आहे, पण अनेक जणांना शिक्षण देणं हे म्हणजे पुण्याचं काम आहे. म्हणून सर्व एकदा टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. अतिशय भव्य आणि दिव्य भजन केलंय आणि अतिशय सर्व शिस्तबद्ध कार्यक्रम ज्यांनी मला संपर्क केला. महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मृदंग महामेरू म्हणून ज्यांची ख्याती आहे, आमचे आदरणीय माझे जीवलग मित्र परभणी जिल्ह्याचं वैभव, आमचे आदरणीय कृष्णा महाराज कदम आर्वीकर. एकदा जोरदार त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा. टाळी वाजायला जसं मोकळ्या मनाने वाजन जरा असे, त्याला काही पैसे द्यायचे नाही. आणि एकूण आमचे दुसरे मृदंग सम्राट वारकरी रत्न आमचे आदरणीय सतीश महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. हा घ्या असं. एकूण आमचे संगीत विशारद, संगीत अलंकार, भजन गंधर्व आमचे काशीनाथ महाराज धसाडीकर, त्यांनाही मी मनापासून दंडवत करतो. हा घ्या असं. एकूण आमचे आदरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार, वारकरी रत्न आमचे माऊली महाराज टाकळगावणकर, त्यांनाही मनापासून दंडवत. पलिकुल सूर्यभानजी माऊली, आदिनाथ महाराज, आदिनाथ माऊली आणि संपूर्ण वानर सेना. गोकुळनाथ वारकरी संस्था, कोणते महाराज? गोकुळनाथ वारकरी शिक्षण संस्था, गोकुळनाथ वारकरी शिक्षण संस्था. विष्णू महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. महाराज एवढे विद्यार्थी घडवणं म्हणजे इतकं सोपं नाही. आरबकाचे साठी पंते हाती धरली पाठी, तैसे संत जगी क्रिया करून जावी ती अंगी. माध्यमातून मिळणारे युट्यूबला कीर्तन टाकायचं मी बंद केलेलं आहे महाराज, 1 वर्ष झालं. पण हे आता आमच्या दोन्ही बी इतके लाडके आहेत महाराज. एकदा जोरदार टाळी वाजून यांचं स्वागत करा. आणि असा हा कार्यक्रम टाकण्याजोगाच आहे. संस्काराचं शिबिर आहे, त्याच्यामुळं अतिशय गोड नियोजन आहे. संपूर्ण युट्यूब चॅनलवाले आमचे सर्व जीवलग आहेत, त्यांनाही मनापासून दंडवत. आणि आमचे कॅमेरामन सगळे तुम्हाला सुद्धा दंडवत बरं का माऊली. सर्व मंडळी, पुरुष वर्ग, माता भगिनी, बालगोपाळ मंडळी, सर्व मंडळीच्या चरणी नतमस्तक होतो. आणि एवढा मोठा कार्यक्रम करायचा म्हणलं काशीनाथ बुवा, सिस्टम स्पष्टम सुपष्टम. एकदा टाळी वाजव त्यांच्याकरता बेस्ट मारा. तुम्हाला सुद्धा मनापासून दंडवत. विठ्ठला जोरदार तुम्हाला बी दंडवत बरं का. मी तरी म्हणलं राग राग गाऊन बघायला, आमचेच माणसं आहे. तुम्हाला सुद्धा दंडवत सर्व मंडळी. आणि अभंग तसा सर्वांच्या पाठांतरातला आहे. बऱ्याच लोकांना वाटतं वास्तुशांतीचं कीर्तन नेमकं का करायचं, काय राहतं नेमकं त्या जागेमध्ये. तर काही जाग्यामध्ये सज्जन हा दोष असतो. तुम्ही आणखीन बघा, काही जाग्यावर गेलं ना माणसाला चांगलं वागू वाटतं, चांगलं बोलू वाटतं, चांगलं भजन करू वाटतं. पण काही जाग्यावर गेलं ना माणसाला भांडण करू वाटतं. समजून चालायचं हा दोष कशाचा आहे. तुम्हाला बोललेलं कळत नाही का, तुम्ही बोलत नाही. दोष कशाचा आहे. काही जाग्यावर गेलं माणसाला चांगलंच वागू वाटतं. का? कारण त्या जागेची पावर असते. तुम्ही आणखीन बघा, जिथं संताची भूमी आहे त्या भूमीत जा, प्रत्येक माणसाला माऊलीच तोंडात येत शब्द. कारण ती जागा कशी आहे, उत्तम ठाव रम्य स्थळ, स्वामीचे ते पाय, उत्तम ठाव रम्य स्थळ.
जागेवर निघू वाटत नाही मला. आता इथं आळंदीला जाणारे माणसं हातवर करा बरं. आळंदीला 1 2 सगळेच जातात, पण त्याला वाटतं यांनी काही विचारलं आपण काय सांगावं म्हणून खाली तुम्ही आम्ही सगळे आळंदीला जातो, देऊला सुद्धा जातो. मला साधं एक उत्तर द्या, माणसं जास्त वेळ आळंदीला थांबतात का देऊला? क्या बात, कशामुळं? बोलायचं तर पुढं बसा. कशामुळं? आणि तिथं तुकाराम मारत नाहीत का? नाही नाही नाही, तिथं बी तेच आणि इथं बी. दोन्ही संतात भेद करायचा का सांगा मला? दोन्ही संत त्याच लेवलचे आहेत का नाही? तेव्हा बघा माझ्याकडे, मी बघतो तुमच्याकडे. अहो दोन्ही संत त्याच लेवलचे, ज्ञानोबा ज्या लेवलचे त्याच लेवलचे. मग जास्त वेळ लोक आळंदीत का थांबते, देऊत जास्त का थांबत नाही? उत्तर इतकं सोपं आहे, देऊत लोक जास्त काळ का थांबत नाही? तुकोबारायच त्या भूमीत जास्त वेळ थांबलेले नाही. आणि आळंदीतून लोक बाजूला निघत का नाही? ज्ञानोबारायच अजून आळंदीतून कुठे गेले नाही. ज्ञानदेवी घेतले चला आळंदीतून आपल्याला का निघू वाटत नाही? जिथं संत आहे, भगवंताचं वास्तव आहे, ज्या जागेवर वारकऱ्यांनी भजन केलं त्या जागेवर माणसाचं मन उद्विग्न होत नाही, त्या जागेवर निघू वाटत नाही. आणि ज्या जागेवर वैर आहे, ज्या जागेवर भांडण झालेलं आहे, ज्या जागेवर कोणाचं तरी रक्त सांडलेलं आहे, ज्या जागेवर काहीतरी हाडं येतं, तिथं माणसाला करमत का? जागा तुम्हाला सांगतो ती अशुद्ध आहे, शुद्ध नाही. मग शुद्ध जागा का करायची? जागा शुद्ध करणं म्हणजे वास्तुशांती करणं. जागा आहे ना, त्या जागेवर काय झालेलं आहे आपल्याला माहित नाही. म्हणलं मग ब्राह्मणाच्या हाताने पूजा केल्याच्या नंतर पुन्हा कीर्तन करायची गरज काय? आता तिथं तर किती मोठी पूजा मांडली महाराज. जितकं लागतं तितकं साहित्य, जे ब्राह्मण म्हणते ते साहित्य, जसं लागन तसं व्यवस्थित विधी केली ना, मग पुन्हा तिकडं करून इकडं करायची गरज काय? सोपं उत्तर आहे. ब्राह्मणाकडून जरी नाही चुकी झाली, शुद्ध ब्राह्मण असले तर चुकी होऊ शकत नाही मंत्र म्हणण्यात. पण नाही ब्राह्मणाकडून झाली तर यजमानाकडून होईल. ब्राह्मण जसे सांगते तसे मंत्र म्हणता म्हणता एक मार आपल्याकडून काय होते, चुकून जाऊ शकतो. मग एखाद मार नाही ब्राह्मणाकडून चुकी झाली, यजमानाकडून जर झाली, बरं नाही दोघाकडून झाली, एखादी वस्तू कमी पडली, मग तिकडं कमी काही पडलं म्हणून इकडून भरून काढायचं. कारण देवाच्या नामापुढं एकही दोष राहत. रामकृष्ण नाम सर्व दोष
नाम जिथं आलं इथं नामस्मरण जर झालं या जागेला आता पुन्हा शुद्ध करायची गरज नाही. कारण जिथं आरंभाला देवाचं नाव आलं ना शेवटपर्यंत तिथं इग्नच नाही. आरंभिया वडे आदरे शास्त्रामध्ये संग दोष संग महात्मे, अन्न दोष अन्न महात्मे आणि भूमी दोष भूमी महात्मे. संग दोष लागतो माणसाला. चांगल्याच्या संगतीत राहा जीवन चांगलं होतं. वाईट माणसाच्या संगतीत गेलं चांगला माणूस सुद्धा बिघाड्याशिवाय ढेकणाच्या संगी आणि कुसंगे नाडला साधू जायचा. परिणाम कशाचा? संगतीचा. मृदंगाच्या जवळ बसा नाही वाजता येऊ द्या पण बोट महाराज गप बसतेत का? परिणाम कशाचा? संगतीचा. गायकाच्या संगतीत राहा नाही म्हणता येऊ द्या पण तोंड गप राहत. परिणाम कशाचा? संगतीचा. कीर्तनकाराच्या सोबत राहा अर्ध कीर्तन ड्रायव्हर करतो. परिणाम कशाचा? संगतीचा. कारण रोजचं भांडवल त्याचे एसटी तिचे पाठी बदललेली म्हणजे हे परिणाम घडतो. म्हणजे ख्वाजा येतं मृदंगाचार्याच्या संगतीत राहा कधीतरी मृदंग वाजवता येईल. भजन म्हणणाऱ्याच्या सोबत राहा कधीतरी भजन म्हणता येईल. कीर्तनकाराच्या सोबत राहा हळूहळू एक दिवस कीर्तन करता येईल. आणि चोराच्या संगतीत राहा बाबा करता येता. नंबर 1 प्रमाण दिलं. खालून दगड फेकून आंबा पाडाचा पाडावा असलं प्रमाणे. याला म्हणायचं सिद्धांत तात्पर्य पकडतव्य. जिथली तिथं बैसता तैशीच होय देखताची चिंदी म्हणत आहे. वाईट माणसाचा परिणाम होणार म्हणजे होणार. मत कुण मक्षिका मध्य मूर्ख सर्प दीप उदर विठ्ठला. मत कुण म्हणजे ढेकण. ढेकणाच्या संगतीत गेलं हिरा काय होतो बरं खरं सांगा. असा हिरा भंगतो का? हिऱ्याची जर परीक्षा घ्यायची काय करावं लागेल? आयरन उठवायचा आणि वरून मार पाखवादाच्या हातून द्यायचा. हिरा ठेवीता हिरा ठेवीता वाचे मारिता धनी वाचे भट्टी पेटली बरोबर. हिरा ठेवीता हिरा कशा उठवायचा दादा? आयरन वरून मार कशाने द्यायचा? पकवाजाच्या हातोडीनं. हातोडीनं काहीच होत नाही त्याला. कोणाला? हिऱ्याला. मार कशाने द्यायचा? गणानी. हिरा कशा उठवायचा? आयरन मार कशाने द्यायचा? आणि जर तो हिरा फुटला नंबर 1 चा हिरा काहीतरी बोला ना. नाही नाही तो
जर फुटला नंबर 1 चा हिरा नाही आणि नाही फुटला तर मग पण आता काय काय हिरे 500 फुटवतील त्याला नाही फुटू नाही माणसाने हा एकनिष्ठ राहिलं पाहिजे आताचे हिरे फुटायलेत का एकनिष्ठ राहिलेत फुटायलेत घाणात शिरला पाहिजे पण फुटला नाही पाहिजे हा तू कोबर आहे म्हणले ना घाणाच्या पोटात शिरतो घाणाची घाय पोटी शिरे हिरा पोटी शिरे हिरा एवढा पावरबाज हिरा ढेकणाच्या संगतीत गेला बांगला संग दोष आणि चांगल्याच्या संगतीत दा नदीचं पाणी नाल्याचं पाणी वड्याचं पाणी कसलं बी पाणी गटाराचं पाणी समुद्रात गेलं की कसं होतंय शुद्ध बरं कधी गंगा म्हणली का त्या पाण्याला नालीच्या वड्याच्या पलीकडचं गावामधील ओळ पाणी वरी पाठी पाय देत आले ते काय गंगे म्हणितले पलीकडे गंगा कधीच म्हणत नाही गावर असे भरले पाणी वरी पाठी पाय देत आले पण गंगा कधी म्हणली नाही पाण्याला पलीकडे सर कसं बी पाणी असू द्या गंगेत आलं ना गंगेचं महात्म्य पाणी शुद्ध होत चांगल्याच्या संगतीत गेलं जीवन शुद्ध होत वाईटाच्या संगतीत गेलं जीवन धरावा दुर्जनाचा शबन धरावा दुर्जनाचा परभणी जिल्ह्याचं वैभव बरं का महाराज टाळी वाजवा एकदा बेस्ट एवढं पाठांतर इतक्या वयात काय गोड कोणता अभंग आहे तो जनमित्र नाटाचा अभंग आहे बरं का सुरुवात काय क्या बात एवढा अभंग जर तुम्ही डायरीत लिहून घेतला ना आणि रोज जर वाचिला ना महाराज टाळी वाजवा एकदा बेस्ट फक्त ते फेटा बांधू नये म्हणजे आमचं बंद पडायचं नाही बोल पाठांतर पाहिजे परभणी जिल्ह्यातले कीर्तनकाराच्या पाठांतर येत नवल नाही गायक वादक सुद्धा खालून प्रमाण सांगते हे मारुतराव महाराजांचे उपकार आहेत महाराज पाठांतर आहे महाराज परभणीकर जिल्हा म्हणजे प्रभावती नगरी जिल्हा आहे विठ्ठला अभंग जर महाराज रोज वाचला ना जीवनात माणूस पाप करणार नाही एवढा अभंग एवढी मोठी गोड अभंग आहे इतुले करी परद्रव्य सांडोने अभिलाषांतरी वरते व्यवहारी न करी दंभाचा शांती राहे
विठ्ठला त्यातलं चिरण आहे कोणतं? जनमित्र होई सकळांचा, आशुभन बोलावी वाचा, संग न धरावा दुर्जनाचा, करी संताचा सायास. विठ्ठला संग दोष संग महात्म्य. तसं महाराज म्हणले अन्न दोष अन्न महात्म्य. काही ठिकाणचं अन्न खाल्लं तर बुद्धीला प्रेरणा चांगली मिळते, आणि काही ठिकाणचं अन्न खाल्लं बुद्धी वाईट बनते. हो जमलं. विठ्ठला नेहमी सांगतो, देवाच्या दारातलं अन्न, संताच्या दारातलं अन्न, कीर्तन भजन करून शुद्ध झालेलं अन्न डावलायचं नाही. पवित्र ध्यान हरी चिंतनी भोजन, हरी चिंतनी भोजन, हरी चिंतनी हे प्रसाद आहे. कारण हे भजन कीर्तन करून सगळं शुद्ध झालेलं आहे, डावलायचं नाही. कीर्तन ऐकायचं, जागा बघायची नाही, सेवा करायची, किती वाजले बघायची, आणि ज्याला प्रसाद खायचा चव बघायची, वाट बघायची. पाया प्रसादाची वाट पाय प्रसादाची वाट भजनी मंडळी करतात. कीर्तनकार किती मोठा आणा किती छोटा आणा, कीर्तनकारला जी शोभा आहे ना ही वादक आणि गायक सगळे माणसं एका जागेवर नीट पाहिजेत ना. पहिली गोष्ट कीर्तनकाराचा प्राण म्हणजे मृदंग, नंबर 2 हे गायक, आणि नंबर 3 पुढे बसणाऱ्याचे तोंड. हे बी सगळं धोरणात पाहिजे. सगळे प्रसन्न असले तर कीर्तनाला प्रसन्नता आहे. विठ्ठला बघा, प्रवास करायचा गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे, आणि ड्रायव्हर माळकरी पाहिजे. कसं स्वयंपाक करायचा बाई सुगरण पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे, आणि जेवणाऱ्याला कशा संग काय खावा याची कोण मला अक्कल पाहिजे. तसंच कीर्तनाला वादक चांगले पाहिजे, गायक चांगले पाहिजे, आणि पुढे बसणारे प्रसन्न पाहिजे. कधी टाइम जातो मेळ लागत नाही. शेव ब्रह्मरस आवडीने
शिस्तबद्ध नियोजन महाराज सगळं जुळून आले आणि या विद्यार्थी मंडळी करता एकदा डबल टाळी वाजवा महाराज एक लेकरू सांभाळायचं तर जड जातं महाराज एवढी फौज तयार करणं मध्ये काय साधे कष्ट आहेत करून आणखीन दुप्पट आहेत का करोनी सायास शिकवते आणि मी तर नेहमीच सांगतो आई वडील जर चांगले असले तर लेकरं चांगले राहतील गुरुजी चांगले असले तर विद्यार्थी चांगले राहतील आणि साधू चांगला असला की समाज चांगला राहतो विठ्ठला चला सगळं जुळून आले महाराज आपण बाजूला कुठून गेलो पाहे प्रसादाची काही ठिकाणचं अन्न चुकून बी खायचं नाही आणि काही ठिकाणचं अन्न डावलायचंच नाही दुर्जनाचं अन्न ज्ञानोबा म्हणले चुकून जरी पोटात गेलं तर उलटी करून वांती करून फेकून द्या आधमाची अण्णा खादली की जे वमना खाऊ नका 4 दिवस उपवासी राहा पण दुर्जनाचा घास खाऊ नये सज्जना संगती करावा उपवास सज्जना संगती करावा उपवास राजा आहे अन्न खाऊ नका भिकारी आहे अन्न खाऊ नका अत्याचाराने कमावलं अन्न खाऊ नका आणि वेश्येच्या घरचं अन्न खाऊ नका बुद्धी फिरल्याशिवाय राहत नाही आणि चांगल्याचं अन्न डावलूच नका सज्जना घरचे अन्न बळेचे घ्यावे मागून चांगल्या ठिकाणचं अन्न डावलायचं नाही आणि वाईट ठिकाणी पैसा देऊन खाऊ घातलं तरी खायचं नाही कारण जसं पाणी तशी वाणी आणि जसं अन्न तसं मन विठ्ठला जातीवंत वारकरी होता आयुष्यात कधी त्यांनी पाप केलं नाही इतका जातीवंत शुद्ध वारकरी पण एका चोरांनी 12 वर्ष चोरी केली दादा किती वर्ष 12 वर्ष मग 12 वर्ष चोरी केली म्हणजे सतीश भाऊ एक त्याचं काय झालं पूर्ण झालं बायकोला म्हणला 12 वर्ष मी चोरीचा धंदा केला गुरुजी पण आणखीन काय मला पोलिसांनी गवशिलं मला एक स्वाभिमान वाटायला एखाद्या वारकऱ्याला जीव घालावा आणि ह्या वारकऱ्याला त्याने जीव घालायला बोललेलं त्याच्या बायकोनं कोणाच्या चोराच्या कोणाला जेवायला बोललं वारकऱ्याला आता वारकऱ्याला काय साधूशी न कळे दुर्जनाची बुद्धी हे जेवायला गेले आणि तुम्हाला सांगतो आता चोराच्या घरी महाराज काही कमी का सोन्याच्या ताटामध्ये जेवण आणलं कशाच्या गुरुजी आता ते सोन्याच्या ताटाचं सोनं आहे महाराज चंदनाचं झाड बघितलं कोणी नाक दाबून धरीत नाही सोनं बघितलं कोणी माग सरकत आता ते सोन्याचं ताट बघितलं कृष्णा भाऊ वारकरी जेवण कमी करीत होत आणि ताटाकडे जास्त बघत होत आणि माणूस ओळखण्याची नजर माणसापेक्षा लेडीजला जास्त आहे या माणसाच्या मनात पाप आहे का पुण्य आहे ती बाई म्हणली महाराज जेवण कमी करायलेत पण ताटाकडे जास्त बघायलेत याचा अर्थ महाराजाचं लक्ष कशावे
काय चोलता कशा होय पण ते महाराजाला वाटू लागलं आता हे ताट पण नेता यायचं नाही ना मग बाईनं काय केलं बासुंदी आणली फुलपात्रात नाही मिळ लागला महाराज म्हणले ताट तर नेता येत नाही पण फुलपात्र मात्र खिशात हाणता येते जेवण झालं फुलपात्र घेतलं खिशात एवढं तरी बोला ना खिशात टाकलं आणि महाराज असे जरा असं पुढं गेले एक नदीचं पात्र वलांडून पुढं जायचं होतं नदीत गेले की मनात विचार आला आयुष्यात कधी चालताना भुई सोडली नाही जिंदगीत कधी आपण पाप केलं नाही भजन सोडून दुसरं काहीच नाही आणि दलिंदर बुद्धी कस काय सुचली तितक्याच राग राग वापस माणसाला पश्चाताप होणं हे सुद्धा पुण्य विठ्ठला तितक्याच राग राग फुलपात्र घेतलं आणि वापस फिरले त्या बाईच्या दारात आले दन दिशीन फुलपात्र फेकून दिलं त्या बाईला कळलं काय झालं आणि त्या बाईला जॉब विचारला सांग आयुष्यात कधी पाप केलं नाही चालताना कधी भुई सोडली नाही भजन सोडून कधी या वारकऱ्याने काहीच केलं नाही की वाईट बुद्धी सुचली कस काय त्या बाईनं महाराजाचं दर्शन घेतलं महाराजाला सांगितलं महाराज चुकी तुमची नाही तुम्ही अन्न दुष्टाच्या घरचं खाल्लंय काय झालंय ही चोरी करण्याची बुद्धी निर्माण झाली याला कारणीभूत काय अन्न त्याच्यामुळं दुर्जनाचं अन्न चुकून सुद्धा खायचं नाही जसं संघ दोष संघ महात्म्य अन्न दोष अन्न महात्म्य तसं भूमी दोष भूमी महात्म्य काही ठिकाणी भूमीत दोष असतो तिथं रक्त सांडलेलं आहे जरी आपल्याला वस्तू उभारायची तर आधी ती भूमी शुद्ध केली पाहिजे ब्राह्मणाच्या हाताने योग्य ब्राह्मण बोलवायचे योग्य मंत्राने पूजा करून ती भूमी काय करायची शुद्ध आणि तिकडं जर विधी झाली त्याच्यात काही तूट राहू नये म्हणून इकडे हे कीर्तन रामकृष्ण नाम सर्व दोषा बरं एवढी भूमी आता ही वास्तू उभारली याला काय लागू पैशाशिवाय काही होत बरेच लोक म्हणते पैसा देव नाही पण देवापेक्षा कमी बी नाही विठ्ठला तुकोबाराच्या गाथ्यामध्ये सगळ्याला मार्गदर्शनी ब्रह्मचार्याने काय करावं त्याला मार्गदर्शनी संन्याशाने काय करावं त्यांना मार्गदर्शनी वानप्रस्थानी काय करावं त्यांना मार्गदर्शनी आणि आपण ग्रहस्थ येत ना ह्या तिन्ही माणसाला संतुष्ट ठेवायचं काम ग्रहस्थ्यावर ब्रह्मचारी आला दारातून वापस जाऊ द्यायचं नाही संन्यासी आले दारातून वापस जाऊ द्यायची नाही वानप्रस्थी आले दारातून वापस नाही जाऊ द्यायची मग इतक्याला जर संतुष्ट ठेवायचं असेल गृहस्थी माणसाला पैसा कमवावाच लागेल फक्त पैसा कमवत असताना कसा कमवावा
जोडून या पैसा जरूर कमवा कमवत असताना कसा कमवा जोडून या उत्तम व्यवहार करून पैसा कमवा काही उत्तम व्यवहार आहेत काही मध्यम व्यवहार आहेत आणि काही कनिष्ठ व्यवहार आहेत व्याजाचा पैसा तुमच्याकडे आहे का देत बी नाहीत खरं कदा व्याजाने पैसा घेऊ बी नाही आणि व्याजाने कारण तू कोबर आहे म्हणले बरं का करीती बेटे उसनवारी निष्ठुरपणा पार नाही करीती बेटे उसनवारी यमपुरी भोगावया असा व्यवहार करायचा नाही दारूचं दुकान टाकून पैसा कमवायचा नाही मांसाहाराचं दुकान टाकून पैसा कमवायचा नाही शस्त्राचं दुकान टाकून पैसा कमवायचा नाही विषाचं दुकान टाकून पैसा कमवायचा नाही आणि माणसात खाली बघण्याची वेळ येईल असा धंदा करून पैसा कमवायचा आणि असा कमावला कसा उत्तम व्यवहार करून त्या पैशाला मरण पैसा कमवायचा बी आणि पैसा खर्च बी झाला पाहिजे दान धर्मात आणि नाही खर्च झाला त्याला चौघन्य देत विठ्ठला आपण जर रोज 500 रुपये कमीत असतो तर त्याच्यातले कमीत कमी देवाला किती दिले पाहिजे 50 द्या बरं नाही द्यायचे 50 कमीत कमी 25 द्या पण देवाचा वाटा काढून ठेवा अहो 25 लांब ठेवा रोज तुम्ही देवाच्या नावाने 1 रुपया तरी कारण त्या पैशाला मरण नाही तर मग नुसतं कमावलं आणि देवा धर्मात खर्च नाही केलं त्याला चौघन येते एक तर चोर नेतो नाही चोराने नेलं तर ते जळत आहे नाही जळलं ते वरून टॅक्स लागते त्याला कोणतं हा नाही तर मग त्याला राज आहे मग काहीतरी कशात का होईना ते जाते बघा पण मग व्यवहाराने उत्तम कमावलं ते धन मग त्याला मरण नाही असा व्यवहार करा कारण पैशाशिवाय जगात आपल्याला किंमत आता आपले पाहुणे आपल्याला कधी फोन करतात पैसे असल्यावर का नसल्यावर असल्यावर नसल्यावर कोणाचाच फोन नाही आला तर कंपनीचा आणि ती बाई म्हणते आपका बॅलन्स खत्म हो गया जगात आपल्याला मान नाही अन्न मान धन मला सांगा माणसं बसले माणसं मोठ्या माणसाच्या वचनाला किंमत देतात का गरीब माणसाची गरीब माणूस बोलला अहो कोणी विचारित नाही हो लोक म्हणते जाऊ दे पण श्रीमंत बोलला त्याचा शब्द व्हायला जाऊ देत नाही दुर्बळाचे कोण
जगी मानी ती वचन अहो काही अक्कल नसू द्या कसली बुद्धी नसू द्या बोलण्याचं ज्ञान नसू द्या पण मरणाचा पैसा असू द्या ती आली की लोक जागा सोडून देते बसा बसा कशामुळं त्याला लय बुद्धी म्हणून डोकं चांगलं चालतंय म्हणून काय त्याचं मग जगात किंमत जर आपली कशावर मोजली जात असेल अहो कपड्याहून माणसं येड्यात काढते तू कपडे जाऊ द्या चपलीहून महाराजाला सुद्धा गाडीत जर चांगले आला तर लोक म्हणते बरं आहे त्याला वांग कळत नसू द्या फक्त गाडीत मोठा आला पाहिजे एक बोलू का महाराज कोण्या गाडीतून आला हे त्याचं प्रारब्ध आहे पण महाराज किती गाथेतून ज्ञानेश्वरीतून आला हे त्याचं पुण्य आहे पण लोक आज वरच्या रंगाला भुललेत गाड्यावर जाऊ नका गाड्या हप्त्यावर असत्यात विठ्ठल आता ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज पण लोकांची बघण्याचा दृष्टिकोन बदलला जितकं डेकोरेशन मोठं तितका महाराज मोठा विठ्ठल नजर राहते महाराज तुम्हा आम्हाला जी किंमत आहे लोकात ही पैशावर किंमत आहे आणि वर गेलो ना पैशावर किंमत नाही तुम्ही काय केलंय याचा हिशोब आहे कुठं वर म्हणजे मंडपाव नाही 16 गाव फिरून वर जावं लागतं तिथं गेल्यावर आपल्या नावाची फाईल टाकते कोण्या गावचे हे परभणीची गावात सप्ताह होतो का होतो कीर्तनाला गेलते का नाही म्हणणं टपू देणं संगत मारी हे ऐकायला सोपं आहे पण तिथं गेलो लय कस्टडी महाराज मी जाऊन आलो म्हणून सांगा संताचे शब्द आपला काय संताची अपाई हा माझा विश्वास नाही मारतील एक जण म्हणला मी झाकून पाप केलं तो ह्या मेंदूत पाणी गुडघ्यात नाही झाकून पाप होते आपण केलेलं पाप बघायला लय येतं आणि त्याच्यातले 2 CCTV कॅमेरे एकाचं नाव चित्र आणि एकाचं नाव गुप्त आता मी काही एखादा शब्द खाली येऊन बोललो मला कॅच करणारे दोघे चित्र आणि गुप्त आता ती आमचे आहेत म्हणून एखादा शब्द खाली येऊन बोलत ते कट करून टाकायचो दोन्ही सांप्रदायिक माणसं आहेत ना पण एका यातलं ज्याला ज्ञान नाही ते जशाला तसं कीर्तन टाकून देते मग माणूस अंदर येतो का नाही चांगले चांगले लोक अंदर आले पण हे जाणकार माणसं कॅच होतंय का नाही तुम्ही कसं बोला उद्या मी जर म्हणलो त्याला नाही बोलले ते म्हणतात ह्या बघा तसं आपण केलेलं पाप पुण्य तिथं कैद होत कुठं एक जर मला झाकून केलं होत नाही पिते दूध डोळे मिटून जात मांजराची मनी चोर त्याच्या तारे भीती चालण्याची सरावर हात नाही कंप का सुखा उघडदार हे बाबा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा हातीची चोरी भक्ती दान देवा हातीची चोरी भक्ती दान देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा इथं किंमत खाली पैशाला वर किंमत पैशाला नाही डोळा दिलते काय केलं कान दिलते काय ऐकलं हाता दिलते काय केलं पाय दिलते काय केलं अरे शरीर दिलं कोणता पुरुषार्थ कमवला धर्म कमावला नाही अर्थ कमावला नाही काय केलं काम विधीने सेवन विषय त्यागाचे समान चांगली संतती निर्माण केली तयाचा हरिक वाटे देवा नाही मग नेमकं कमवलं का पैसा कमावणं हा सुद्धा एक पुरुषार्थ आहे अर्थ नावाचा पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष मोक्ष परमानंदाची प्राप्ती झालीच पाहिजे आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झालीच पाहिजे विठ्ठला आणि या शरीरामध्ये चारी पुरुषार्थ माणसाला कमवता येते हे शरीर हे जंक्शन आहे इथून 3 रस्ते आहेत
एक रस्ता नरकात आहे, एक रस्ता स्वर्गात आहे आणि एक रस्ता वैकुंठात आहे. ज्याला नरकात जायचं, जातिवंत संतांची निंदा घडली डायरेक्ट नरक आहे, आणि पाप केलं डायरेक्ट नरक, मध्ये टोल नाका सुद्धा लागत डायरेक्ट नरक. स्वर्गात जायचं यज्ञ करा, नरकात जायचं पाप करा, आणि वैकुंठात जायचं भक्ती करा. विठ्ठला आपल्याला धर्म करता येतो. धर्म करा, धर्म करा, धर्म करा, धर्म करा, धर्म करा, धर्म करा. येईला घरा देणे, देव येईल घरा, धर्म तुम्हाला पाहिजे. तुम्ही धर्माचं रक्षण केलं, धर्म आपलं रक्षण करेल. पुरुषार्थ आहे तो कमावलाच पाहिजे. धर्म अर्थ म्हणजे पैसा. पैसा जरूर कमवायचा, आणि कोणत्या अवस्थेत कमवायचा ते बी सांगितलं. प्रथमे अर्जितम विद्या, द्वितीय नार्जितम धनम, तृतीय नार्जितम पुण्य, चतुर्थे किं करिष्यति. विठ्ठला पहिले वयाचे 25 वर्ष विद्या कमवायची, कारण एकदा 25च्या पुढे सरकलं पाठांतर होत नाही, अभ्यास होत नाही, हाय ते इसरायला सुरुवात होती. कमी माणसं असेल शेवटपर्यंत त्यांची स्मरणशक्ती कायम राहते. नाही तर वरचीवर जरा पहिले ना आम्ही 10 अभंग एका दिवसात पाठ करीत होतो, आता एक अभंग सुद्धा पाठ होत नाही. व्याप वाढला, दोनाचे काय झाले, आणि एकदा प्रपंच पाठीमाग लागला स्मरणशक्ती हळूहळू काय होती. पण विद्यार्थी अवस्था जोपर्यंत सद्गुरूच्या आपण घरी येत 25 वर्ष काहीच करायचं नाही, फक्त विद्या मित्रम प्रवासेषु, भार्या मित्रम गृहेषु च, व्याधित संशोधम मित्र, धर्म मित्रम मृतश्च च. विठ्ठला कारण विद्यादानम तपोधिकम. 25 वर्ष विद्या कमवायची, दुसरे 25 वर्ष मग धन कमवायचं, तिसरे 25 वर्ष पुण्य कमवायचं, आणि मग पुढचे जे दिवस आहेत, आता दिवसाची आरी, आता दिवसाची आरी केली, हे तुका म्हणे मोठी पडली, वर्ष विद्या कमवा, 25 वर्ष धन कमवा, आणि 25 वर्ष पुण्य कमवा. त्या टायमाला आपला शेवटचा काळ आनंदात जातो. पहिले 25 वर्ष मातीत गेले, दुसरे 25 बी मातीत गेले, तिसऱ्या 25 तर मिळत लागला नाही, चौथ्या 25ला तर येडाच झाला तो, म्हणजे कोणतंच केलं नाही. येत येऊन काय केले तो मुद्दल गमाविले, काहीच उपयोग झाला नाही. कुत्र मेलं काय, कोण म्हणा माणूस मेला काय, माणूस मेला काय, यात काही बदल. जे संतांनी सांगितलं त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवा. धन कमवा दुसरे 25 वर्ष. कसं कमवा, जोडा म्हणजे जोडून या धन, उत्तम व्यवहार करून पैसा कमवा, आणि मिळालेला पैसा एक तर स्वतः भोगा, नाही तर मग दान धर्मात खर्च करा, नाही तर ते आपोआप नष्ट होते. 11 वर्षाच्या नंतर ते यादा सगळं निघून जाते. काही काही लोक निश्चय कमी देत, पण खर्चायचं ते मासे आहेत ना, मधमाशा, सतीश भाऊ, इतक्या मध गोळा करण्याकरता हिंडा द्यात. कोण कोण मरणाचं बेजार व्हायचं, हजारो झाडं फिरायचे, आणि एका झाडावर काय तयार करायचं, कांदा, मोहोळ, मध. आणि आपल्यासारखं अतिशयानं गौरीचं धुपण घेऊन जाते,
सगळा माल काय करते? आता मला सांगा, त्या मधमाशांनी केलेले प्रयत्न फुकट गेले का व्यर्थ गेले? का दोन्ही एकत्र झाले? मग इतका कमवलं पण उपभोग घेता आला नाही. स्वतः उपभोग घ्या, नाही तर आपली अवस्था त्या कोसल्यासारखी होईल. किडा आहे, किडा तो कोणता? असलं घर बांधतोय महाराज नंबर 1, इतका स्वतः इंजिनिअरिंग, पण त्याच्याकडून एक चुकी होती, त्याला बाहेर निघायला जागा ठेवत नाही. कोण? कोसल्याचं नाही सांगाल, उन्हाच्या पाऱ्यात. आपलं हेच झालंय. इतकं आपण मरमर करायलो. आता मी इथं आलो कशा करता? हा, पैसा करता. आता बोलले बघा, तुमची आमची एवढी मरमर आहे, पण स्वतः करता नेमकं काय कमवलंय आपण? काहीच नाही. कारण तिथं पैसा नाहीत विचारित, पुण्य किती कमवलं तिथून पुढे आपला पुढचा रस्ता आहे. म्हणून महाराज म्हणले खर्च तर कमवा पण खर्च बी करा. आता हे एवढी मोठी महाराज गुरुकुल उभारले, निस्ती वास्तुशांती करून बी जमत होतं ना. एवढा मोठा खर्च करायची गरज काय? पण देवाने जे आपल्याला दिलंय ना, 4था हिस्सा धर्म कार्यात गेलाच पाहिजे. तर याला तुम्हाला सांगतो नाश नाही. विठ्ठला खर्च करीत असताना चिकाटीनं नाही, उदास विचारे. उदास राहायचं म्हणजे दुःख होत नाही. उत्तमची गती तो एक पावेल. काय होईल? उत्तम भोगील जीवकानी. आणखीन त्यांनी काय केलं पाहिजे? पर उपकार बेस्ट. मग परोपकार तुम्हाला कोणता करता येतो बरं का महाराज? तुमजवळ पैसा आहे, एखाद्या तीर्थयात्रेला जायचं, त्याला पैसा नाही, 10-5 रुपये देऊन त्याला काय करा? तीर्थाला पाठवा. एक जण म्हणला त्यो तीर्थाला गेला आणि त्यो तीर्थात मेला तर तू कोबारा म्हणले तरी बी अर्ध पुण्य तुला येतो. व्रत करविता अर्ध पुण्य घडे. करविता व्रत अर्ध पुण्य लाभे, मोडविता दोघे नरका जाती. इथून त्याला पैसे गेले, तो काशीला गेला आणि ते जर काशीत मेला, तू कोबऱ्या म्हणले तरी अर्ध पुण्य. गेला मेला त्याशी अर्ध पुण्य. कबर दूध पाजा, नाही दूध चहा पाजा,
नाही चहा टाक पाजा नाही टाक कमीत कमी पाणी तरी फुकाचे जीवन तरी माझा हे बरोबर काहीला पैशाचा नाही करता आला वस्तूचा नाही करता आला कमीत कमी तोंडाने तर नीट बोलत जा ना अतिथी घरी आला नाही काही देऊ तू देऊ नका पण त्याला टाकून तरी बोलू नका हे सुद्धा परोपकाराची परोपकारी नंबर 2 नेने परनिंदा करू नका आणि परस्त्री दिसली आपल्या वयाची दिसली बहीण माना आणि आईच्या वयाची दिसली आई माना परस्त्रिया सदा बहिणी माया आणखीन काय भूतदया गाई ताणलेल्या जीवन वनामाई ज्याच्या गोठ्यात गाय घरात ज्याच्या माय आणि ज्याच्याकडे धरणी माईची सेवा आहे जीवनात त्याला कमी नाही भूतदया गाई ताणलेल्या जीवन वनामाची शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट जीवन आहे ना वाढावी महत्व वडिलांचे इतके नियम जर तुम्ही पाळले तर तुम्हाला ग्रहस्थी आश्रमात राहून तुका म्हणे जी आश्रमात
तुझा दास पंढरीचा वार करी वार